समोरून जरी काहीही घडत असलं, डोळ्याला काही दिसत असलं, जे कदाचित आपल्या मनाला त्रासदायक आहे, कानावरती काही पडत असलं, जे कदाचित आपल्याला अपमानास्पद आहे, कदाचित आजूबाजूच्या कचऱ्याचा ढीग जो अतिशय घृणास्पद वास देणारा आहे, तो नाकानी पण घेत असला, तरीसुद्धा जर मनामध्ये दुसरा विचार असेल, तर त्या आपल्या संवेदनांचं ग्रहण मन करत नाही, त्याची अनुभूती देहावरती येत नाही. ही जर व्यवहारातली आपली घटना आहे, तर आपण जाणून बुजून जर ठरवलं, तर गुलाबजाम 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 म्हणायचे ऐवजी श्रीराम 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 मी अखंड म्हणत असेल आणि त्या एका शब्दामुळे अखंड माझं श्रीरामाच्या ठिकाणी श्रीराम नावाच्या एका चित्राविषयी बोलूया चला. जर माझं मन रंगून गेलेलं असेल आणि त्यामुळे समोरून येणारे त्रासदायक, स्वतःलाच त्रासदायक, लोकांना आहेत की नाही माहीत नाही, स्वतःला त्रासदायक संवेदना जर माझ्या मेंदूने टिपल्याच नाहीत, तर माझ्या मनाची चिडचिड होणार नाही, माझ्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. म्हणजे जगासाठी नाही आहे नाम घ्यायचं आहे, ते स्वतःसाठी. उपकार नाही करत आपण जगावरती, स्वतःच्या कल्याणासाठी हे नाम घ्यायचं आहे, जेणेकरून एका शब्दाच्या माध्यमातून एका परमेश्वरी रूपाशी स्वतःचं मन जर आपण अखंड जोडून घेऊ शकलो, तर मला सांगा आपलंच कल्याण होणार आहे का नाही. मग स्वतःच्या कल्याण म्हणजे स्वतःचा स्वार्थ. प्रॉब्लेम असा आहे की स्वतःचा स्वार्थही माणसाला कळत नाही, की माझा अपमान होऊ शकत नाही, मी परमेश्वर स्वरूप आहे, कोण माझा अपमान करणार. हा भाव का नाही आमच्या ठिकाणी. तुम्ही स्वतःला क्षुद्र का समजता की कोणीही टॉम डिक हॅरी तुमचा अपमान करू शकतो. इट इज नॉट पॉसिबल, बिकॉज वी हॅव फॉरगॉटन अवर हायर कॉन्शियसनेस. आम्ही आमचं मूळ स्वरूप विसरलो आहे. आम्ही स्वतःला डॉक्टर समजतोय, इंजिनियर समजतोय, CA समजतोय, ऑफिसमधला ज्युनियर मॅनेजर, सिनियर मॅनेजर, ना तर चपराशी ना तर मालक समजतोय. अरे ह्या सगळ्या फडतूस आणि क्षुद्र ओळखी सोडून द्या. तुम्ही साक्षात परमेश्वर स्वरूप आहात आणि परमेश्वराचा अपमान करू शकत नाही. सूर्यावर थुंकल्यानंतर सूर्यापर्यंत पोचत नाही, थुंकणाऱ्या माणसाच्या अंगावर पडतं. आम्ही नुसत्या कहाण्या ऐकल्या, त्या कधीच स्वतःच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला नाही. एका थोर संताची गोष्ट आहे. तू बसलेला असतो, समोरून एक व्यक्ती येते, फाड 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 बोलते, अतिशय अपमानास्पद बोलते. हे आपले शांतपणे बसलेले असतात, त्यांचे शिष्यगण आजूबाजूला बसलेले असतात. शिष्यांच्या सगळ्या मुठी आवळल्या जातात. ऐकवत नाही आहे मला, आम्ही ज्यांना गुरु म्हणतो त्यांचा अपमान. पण गुरु गप्प बसलेत त्यामुळे कोणी बोलत नाही आहे. त्याची भडास तो काढतो आणि निघून जातो. आणि शिष्य विचारतात, काय हो तुम्ही ऐकून कसं घेतलं, हा वाटेल ते तुम्हाला बोलत होता. तेव्हा ते एकच म्हणाले, अरे समोरचा शेण फेकत होता, हातात शेण घेऊन आला होता, मी घेतलं नाही तर ते कोणाकडे जाणार, त्याच्या हातातच राहिलं ना. मग ही गोष्ट आम्ही नुसती ऐकली, आम्ही व्यवहारात स्वतःच्या जीवनामध्ये का नाही इम्प्लिमेंट केली. की जीवन जगताना माझं चूक आहे का बरोबर आहे मुद्दा नाही आहे. प्रत्येक मनुष्य त्याच्या परीने बरोबरच आहे. मी म्हणतो तुम्ही तुमच्या परीने बरोबर आहात ना. मग समोरचा मनुष्य काय बोलतोय ते तुमच्या दृष्टीने चुकीचं आहे, ज्याला आपण शेण म्हणूया. मग तुम्ही घेता कशाला ते. तुम्ही घेतलं नाही तर जो घेऊन आलाय त्याच्याकडेच परत जाणार का नाही. आणि तुमच्या अंगावर ते तर उडणार नाही, तुमच्या मनाला क्लेश होणार नाहीत, तुमची किडनी खराब होणार नाही, तुमचं ब्लड प्रेशर वाढणार नाही, तुम्हाला निद्रानाश होणार नाही, तुमची स्किन खराब होणार नाही, तुमचं ब्लड प्रेशर वाढणार नाही, टेन्शननी शुगर वाढणार नाही, काहीच घडणार नाही. आणि हे कशासाठी करायचं. जगावरती उपकार म्हणून नाही, स्वतःसाठी. स्वतःच्या स्वार्थासाठी समोरचा घेऊन आलेला शेण आपण घ्यायचं नाही. पण हे ऐकायला सोपं वाटतं, करणं व्यवहारात अवघड असतं. कारण आपलं मन ताबडतोब धावतं. समोरचा असं बोलला, समोरची असं बोलली, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, तरी त्याला त्याची जाण नाही. अरे आपण जे करतो ते आपल्या कल्याणासाठी करतो, दुसऱ्यांसाठी नाही करत. आत्ता मी इथं जरी बोलत असेन तरी जेव्हा मी बोलतोय ते माझं लाऊड थिंकिंग आहे, याचा पहिला बेनिफिशियरी मी आहे, त्यानंतर तुम्ही आहात. तेव्हा आपल्या आयुष्यात आपण जे करतोय ते स्वतःला एकदाच
नीट सांगायचं की मी जे करतोय ते माझ्या कल्याणासाठी करतोय. मग जर 84 लक्ष योनींच्या फेऱ्यामधनं खऱ्या अर्थानं साधना करत 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 जर जर अतिशय दुर्मिळ असा मानव देह मनुष्य जन्म मला मिळाला आहे, तर आता माझं मन नावाचं सॉफ्टवेअर मी अपग्रेड करणार का कोणाच्या तरी फालतू बोलण्यावरनं अपमान स्वतःचे लावून घेऊन माझं सॉफ्टवेअर माझा देह मन मी खाली नेणार. सोचने की बात है.